शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यावरच माणूस गुरगरणार अशी परिस्थिती असतानाही आज स्पर्धेच्या नावाखाली शिक्षण आणि शिक्षणाचे कोचिंग क्लासेस याची लयलूट हा सध्याचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने अनुभवला जात आहे। आज स्पर्धेच्या युगात आपला मुलगा टिकला पाहिजे ही पालकांची अभिलाषा आणि त्याचाच गैरफायदा घेत चक्क तुमची लायकी आहे का अशा प्रकारच्या आशयाची एक बातमी अकोला येथील वृत्तपत्रात प्रकाशित झाली आणि त्या अनुषंगाने खरोखरच या विद्यार्थ्यांना देणाऱ्या सुविधा व प्रसिद्धीचा झोत हा नक्कीच त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रभाव टाकणारा आहे का हे उलगडणारं कोडं सध्या धुमजाव करत आहे। विदर्भामध्ये अकोला आणि त्यासाठी असलेले स्पर्धा प्रशिक्षितचे असलेले क्लासेस म्हणजेच 10वी नंतर 11वी 12वी आणि त्या माध्यमातून नीट आणि JEE या स्पर्धेसाठी 11वी 12वीचा अभ्यासक्रमासोबतच असलेल्या कोचिंग क्लासेसमध्ये जे फसवणुकीचे प्रकार आहेत ते बहुतांशी वाढलेले आहेत आणि या कामी असलेल्या विद्यार्थी संघटना व राजकीय आणि सामाजिक असलेल्या संघटना या सुद्धा बघ्याची भूमिका घेत आहेत। तर पालक लाखो रुपये खर्च करून आपल्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी ही वाटचाल राबवत असले तरी त्या कामी संबंधित कोचिंग क्लासेस यांनी सुरू केलेला हा व्यवसाय त्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण आणि चांगलं वातावरण देण्याची हमी बाळगतो। या कोचिंग क्लासेसच्या नावाखाली असलेले मोठमोठे बॅनर्स आणि जाहिरातबाजी आणि आकर्षक बिल्डिंग एवढ्यावरच हा खेळ थांबत नाही तर त्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिकवण्यासाठी तज्ञांची जी आवश्यकता आहे ती अनेक कोचिंग क्लासेस मध्ये नसल्याचं पाहावयास मिळतं। आणि एवढंच काय तर ते शिक्षक पळवापळवी करणं आणि आमचे विद्यार्थी कसे नाविन्यपूर्ण गुण मिळवतात याचा लवाजमा आणि प्रसिद्धीच्या झोतात अनेक कोचिंग क्लासेसचा हा सावळा गोंधळ त्या बातमीतून मांडल्याचं समोर येतं। वडिलांनंतर त्या कोचिंग क्लासेसच्या नावावर असलेले पुत्र आणि त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धमक्या हा सुद्धा एक कळीचा मुद्दा ठरू लागलाय। तरी अकोला येथील कोचिंग क्लासेस व्यवसाय आणि त्यातल्या त्या स्पर्धा परीक्षेच्या या कोचिंग क्लासेस करिता पालक वर्ग एकाच वेळी लाखो रुपये जमा करत असले तरी सदर शिकवण्याची पद्धती वा तिथला वातावरण जर त्या पालकांना आवडले नाही वा विद्यार्थ्याला आवडले नाही तर कोचिंग क्लासेस वाल्यांकडून सदर पैसे देण्याची कुठलीही तरतूद नाही। अनेक पालक वर्ग आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जो पैसा खर्च करतायत त्याचं चीज होत नाहीये, मात्र कोचिंग क्लासेसच्या नावाखाली अक्षरशः पालकांची आणि विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जाते। तरी हा गंभीर प्रश्न अकोला येथील वृत्तपत्रातून मांडण्यात आला असून हा गंभीर असा विषय आहे आणि याबाबत शिक्षण विभाग काय भूमिका घेतो वा फक्त हा विषय बातमीपुरताच राहतो का हा सुद्धा अति महत्वाचा विषय असल्यामुळे सदर वृत्तपत्राची हेडलाईन माझ्या नजरेतून मांडण्याचा मी प्रयत्न केला। सदर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि या पेजला फॉलो करा। यापुढेही नाविन्यपूर्ण व्हिडिओ अशा माध्यमातून मांडण्याचा माझा मानस राहील। मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद।